नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे बिस्किट. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर चला तर मैत्रिणींनो, आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि सुरुवात करण्याआधी आपण बघूया बिस्किटला लागणारे साहित्य. तर हे बघा, आपण घेतलेली आहे गव्हाची कणिक, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी पिठी साखर म्हणजे साखर बारीक करून घेतलेली आहे, काजू बदामाचे लहान लहान तुकडे केलेले आहेत, अर्धी वाटी तूप आणि हे विलायची आपण बारीक केली. आता आपण सर्व साहित्य बघितलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, हे भांडं घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये सर्वात आधी आपल्याला हे तूप घालायचं आहे. आणि त्यामध्ये ही बारीक केलेली साखर, साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं वाटीमध्ये तूप होतं ते पण आपण पूर्ण यामध्ये सोडायचं आहे. तर हे बघा, साखर आणि तूप कसं मिक्स झालेलं आहे. या पद्धतीमध्ये आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये वेलची पावडर, काजू बदामाचे तुकडे आणि बघा, ही जे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या वाटीने आपण 2 वाटी घेतलेलं आहे, ते यामध्ये सोडायचं आहे. आता सर्व आपण मिक्स करून घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता याचा बघा असा छान गोळा झालेला आहे. तर हे गोळा तयार होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं होतं, ते आपण मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून गोळा तयार करायचा आहे. पाणी तुम्ही थंड गरम कोणतंही वापरू शकता. थोडंसं पाणी घालायचं आहे. तर हे बघा, या पद्धतीमध्ये आपल्याला पिठाचा गोळा तयार करायचा आहे. तसा आपण करून घेतलेला आहे. आता याला 1 मिनिट आपण झाकून ठेवूया. या पद्धतीमध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, छान आपण पोळी लाटून घेतलेली आहे. आता एक अशी वाटी घ्या आणि वाटीने आपल्याला असे बिस्किट पाडायचे आहे. आता काटा चमच्याने आपल्याला अशी छान डिझाईन द्यायची आहे. बघा, आता आपण काढून घेऊया. आता आपण पुन्हा दुसरी चपाती लाटून घेतलेली आहे. आता पुन्हा आपण याच पद्धतीने आपल्याला बिस्किट पाडायचे आहे. मात्र आता आपण चाकूने याला डिझाईन द्यायची आहे. अशा प्रकारे आपण बिस्किट तयार केलेले आहे. तुम्हाला जे डिझाईन आवडते ते तुम्ही यावर तयार करू शकता. तर आता या बिस्किटला आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर बघा, इकडे आपण गॅस सुरू केलेला आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे. तर आता आपण बिस्किटला तळून घेऊया. तर हे बघा, छान आपण तळून घेतलेले आहे. आता आपण याला काढायचं आहे.
तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व बिस्किट तयार करून घ्यायचे आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण सर्व बिस्किट तयार केलेले आहेत आणि छान तळून घेतलेले आहे. बघा आहे की नाही, दुकानच्या बिस्किट सारखेच दिसतात की नाही, आणि तेही आपल्या घरच्या साहित्यामध्ये आपण तयार केलेले आहेत. तर घरच्या साहित्यामध्ये आपण तयार केलेले बिस्किट कसे झाले ते तुम्हाला मी तोडून दाखवते. तर हे बघा, इतके मस्त झालेले आहेत आणि आतमधून सुद्धा छान तळे गेलेले आहेत आणि असे खुसखुशीत झालेले आहेत. तर आपण हे बिस्किट एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये तयार केलेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच तयार करून बघा, खाऊन बघा आणि आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा आपला व्हिडिओ, ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुम्ही रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.